ही थेट दृश्य शिवतीर्थ परिसरातून राज ठाकरे यांचा ताफा हा आता निघालेला वरई डोम परिसरामध्ये। तर सपत्नीक राज ठाकरे देखील शिवतीर्थ परिसरावरून निघालेले आहेत आणि आता अगदी थोड्याच वेळात मातोश्रीवरून उद्धव ठाकरे देखील रवाना होतील वरई डोम परिसरामध्ये। जितकी वरई डोमच्या आतमध्ये गर्दी तितकीच तुफान गर्दी वरई डोम परिसराच्या बाहेरही आपण थेट ती दृश्य सुद्धा आपण पाहणार आहोत। पोलीस कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत पण मात्र कार्यकर्ते ऐकण्यास तयार नाहीयेत। डोम खचाखच भरलेला आहे पण आतमध्ये आपला जायचंय, तो क्षण अनुभवायचा आहे, त्या क्षणाचे साक्षीदार व्हायचं आहे। याकरता पोलिसांना देखील कार्यकर्त्यांकडून विनंती केली जाते। ऐकूया आपण काय घडतंय तिथं। आमच्याशी बोलतील सोडायचं की नाही सोडायचं, पण आमचे पास हे रिझर्व्ह आहेत। मग यांनी या जागा अगोदर का भरल्यात? त्यांना गर्दी कमी दाखवायची आहे। मराठी माणसाच्या एकीची इतिहासाला हे प्रशासन दडपशाही करतं। एक मराठीचा हा एक इतिहास आहे, 20 वर्षानंतर घडणारा इतिहास आहे हा। 20 वर्षानंतर घडणारा इतिहास आणि त्याचा आम्ही साक्षी आहोत, साक्षी राहायचं आहे आम्हाला। गरज पडली हा गेट देखील तोडू आम्ही। फडणवीस सरकार नाही सोड, मुंबईचे महापौर आहेत, नाही सोड दुर्लक्ष। थांबा 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 थांबा। मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे आपण दत्ता देवळे या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता पोलिसांकडून हे गेट उघडण्याचा प्रयत्न केला जातोय या कार्यकर्त्यांना आत घेण्याच्या दृष्टीने। आणि आता हा गेट खुला करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांना आवरणं हे पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान। तुफान गर्दी या ठिकाणी झालेली आहे, कार्यकर्ते ऐकण्यास तयार नाही आहेत। प्रसंगी आपण गेट तोडू पण मात्र वरई डोम परिसरात पोहोचूच असा पवित्रा या कार्यकर्त्यांचा आहे। तुफान गर्दी या ठिकाणी कार्यकर्ते सातत्याने आरोप करतायत की या ठिकाणी प्रशासनाला गर्दी कमी दाखवायची आणि त्यामुळे आपल्याला आत घेतलं जात नाहीये। आपल्या सीट रिझर्व असताना त्या का भरण्यात आल्या अशी विचारणा सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। तर शिवतीर्थ काही क्षणापूर्वी आपण पाहिलं, शिवतीर्थावरून आता सगळा ताफा राज ठाकरेंसह कुटुंबांचा ताफा देखील सहकुटुंब राज ठाकरे वरई डोम परिसरात पोहोचतायत। तर त्या ठिकाणी वरई डोम परिसराच्या बाहेरही तितकीच तुफान गर्दी। या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। जोरदार घोषणाबाजी होतीये। मोठ्या संख्येनं महिला वर्ग सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित। वरई डोम परिसर सभागृह खरं तर 10,000 आसन क्षमतेचं हे वरई डोम आहे पण हे सुद्धा खचाखच भरलेलं आहे। तितकीच तुफान बाहेर गर्दी, प्रत्येकाला सामावणं, वरई डोम परिसरात आतमध्ये घेणं एक मोठं चॅलेंज आहे प्रशासनासमोर। जे वक्तव्य सातत्यानं सेनेकडून किंवा मनसेकडून केलं जात होतं की तुफान गर्दी होईल, या ठिकाणी गर्दीचा महापूर उसळेल, तीच दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या ठिकाणी मात्र हे वरई डोमचा परिसर सुद्धा कमी पडेल असं खरं तर सांगण्यात येत होतं। आपले प्रतिनिधी सुद्धा स्वप्नील आपल्यासोबत जोडले जात आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। थेट जाऊया स्वप्नील। स्वप्नील, काय घडतंय? कार्यकर्ते म्हणतात आम्हाला आत घ्या नाहीतर आपण गेट तोडू। स्वप्नील, स्वप्नील, या ठिकाणी तुफान गर्दी, कार्यकर्ते म्हणतात एकतर गेट तोडा, आम्हाला आत जाऊ द्या नाहीतर आम्ही स्वतः गेट तोडून आतमध्ये जातो। कार्यकर्ते पोलिसांना ऐकत नाहीयेत आणि या ठिकाणी तोबा गर्दी झालेली आहे। मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे असा कार्यकर्त्यांचा आरोप।
लागवी बघितलं तर वरळी डोम मध्ये आसन व्यवस्था पूर्ण भरलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे आणि गर्दी वाढल्यामुळे एक गेट बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे गेट या ठिकाणी जे मराठी प्रेक्षक आहेत, शिवसैनिक मनसैनिक आहेत, त्यांच्याकडून पोलिसांना गेट खोलण्याची विनंती करण्यात येते आणि आक्रमकपणा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र काही जणांचा संताप सुद्धा यामध्ये पाहायला मिळतोय. गेट बंद केलेला आहे, गर्दी आतमध्ये खूप वाढलेली आहे, लोक गेट खोला असं म्हणतायत. मुळातच आम्ही रायगड जिल्ह्यावरून आलेलो आहोत. एक 100-150 किलोमीटरचा प्रवास करून आलो. माझे सर्व सहकारी आम्ही एवढ्या लांबून जर आलो, पासेस असून पण पोलीस प्रशासन आम्हाला गेला अर्धा तास इथे थांबून ठेवलेलं आहे. मुळातच हे नक्की चाललंय काय? नक्की मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न सरकार करतंय की नक्की पोलीस प्रशासनाला सरकार काही आदेश देऊन यांना थांबवायचा आम्हाला प्रयत्न करत आहे का? ते सांगतायत की आतमध्ये गर्दी झालेली, बसायला जागा नाही. अहो, गर्दी झाली मान्य आहे, मराठी माणसाचीच गर्दी आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी माणूसच आहे. हे परप्रांतीय जे आवाज करतात, आता मीरा भाईंदरला काही 2-3 दिवसांपूर्वी काही तमाशा चालू होता यांचा, हे राज्य सरकारला कळायला पाहिजे. महाराष्ट्रात फक्त मराठी माणसाचा दावत राहील आणि ठाकरे फक्त ब्रँडच नाहीये, ठाकरे ही पॉवर आहे महाराष्ट्राची, हे आता राज्य सरकारला कळायला पाहिजे. गेट खोला नाही तर तोडून टाकू असं सुद्धा म्हटलं जात आहे. काय तुमची महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तोडायचा प्रयत्न नाही करणार, आम्ही जोडायचा प्रयत्न करतो. मराठी माणूस जोडायचा आहे. सगळ्यात म्हणजे गेट आम्ही आतमध्ये नाही सोडलं, कमीत कमी आतमध्ये उभं राहायला भेटलं तरी चालेल. नांदगावकर त्या ठिकाणी पोहोचतायत. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याकरता स्वप्नील काही सेकंद तुम्हाला थांबवते. बाळ नांदगावकर काय बोलतायत ऐकूया आपण. बाळ नांदगावकर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीला कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. खचाखच वरळी डोम परिसर भरलेला आहे, सभागृह भरलेलं आहे, तर बाहेरही तितकीच तुफान गर्दी. माजी महापौर सुद्धा मुंबईचे या गर्दीत अडकलेले आहेत. त्यांनाही पास असून आतमध्ये प्रवेश नाहीये, कारण वरळी डोम हे सभागृह 10,000 क्षमतेचं हे सभागृह हे खचाखच भरलेलं आहे. पाहूया आता या ठिकाणी बाळ नांदगावकर कसा तोडगा काढतायत. विजयाची ही गुढी उंचावली जाते आणि काही करणार पण डोम मध्ये आज शिरणार अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी आता घेतलेली आहे. काही तोडगा काढला जाईल का या दृष्टीनं हा संवाद बाळ नांदगावकरांचा पोलिसांसमवेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत, माजी महापौरांना आत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वप्नील, काय संवाद झालेला आहे, काय तोडगा निघतोय? बाळ नांदगावकर बोलतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.